श्री दत्तमहात्म्य अध्याय 33. गुरुवरी शिष्याला म्हणाले. श्री दत्तांचे वचन ऐकून राजाने त्यांना वंदन करून प्रश्न केला. तो म्हणाला, अभ्यासाचे गुणदोष काय आहेत ते मला सांगा, म्हणजे माझा अभ्यास बिनचूक होईल. त्यावरती दत्त म्हणाले, राजा, सावधान चित्ताने ऐक. मी अभ्यासातील दोष सांगतो. गुणदोष जाणून जर योगाभ्यास केला तर नक्कीच सिद्धी प्राप्त होईल हा विश्वास धरावा. जो पीडाग्रस्त असेल, भुकेने ग्रस्त असेल, क्रोधाने जर चित्त व्याकुळ झालेले असेल किंवा मन अशांत असेल, त्याने योगाभ्यास केला तर चित्त शांत होत नाही. म्हणून हे दोष टाळूनच योगाचा अभ्यास करावा. जवळ कोणी दुर्जन असतील तर योगाभ्यास करू नये, कारण त्यामुळे दारुण विघ्न उत्पन्न होते. अतिशय थंडी असेल किंवा खूप उन्हाळा होत असेल, पाऊस फारच पडत असेल तर तो काळ वर्जावा, तो टाळावा. वारा जोराचा सुटलेला असेल किंवा लवकरच मोठे संकट येणार असेल तर ध्यानात मन लागणार नाही. म्हणून योगाभ्यास त्यावेळी करू नये. नदीच्या तीरी, स्मशानात, शुष्क वृक्षाच्या पायथ्याशी योगाचा अभ्यास केला तर अनर्थ ओढावतो. कोणताही आडोसा नसताना उघड्या जागी जप केला तर विघ्न येते. हे न मानता जर मूर्खपणे कोणी अशा जागी बसून योगाची साधना केलीच तर त्यावरती संकट ओढावते. त्याची स्मरणशक्ती जाते किंवा बहिरेपणा येतो किंवा तो मुका आणि आंधळा होतो. त्याला जडत्व येते, उचकी लागते, श्वास धाप लागते किंवा वायू आणि कफ विकार होतात. अलर्क दत्तांना म्हणाला, मूढपणे अज्ञानाने जर सदोष अभ्यास केला व विघ्न आले तर त्या दोषाचा परिहार कसा करावा? दोष जाऊन लवकरच आरोग्य प्राप्त कसे होईल? असा मला काही उपाय सांगा की ज्याने अपाय दूर होईल. असे म्हणून अलर्काने श्रीगुरूंचे पाय धरले. तशी विनंती ऐकून श्रीगुरु दत्त त्याला म्हणाले, राजा ऐक. मन एकाग्र करून ऐक. भलत्याच जागी योगी जर अभ्यास करील त्याला विघ्ने येतील, तर त्यावर त्याने अशा प्रकारे उपाय करावा. अर्ध पाव साळीचे तांदूळ घेऊन त्यात 6 पट पाणी घालावे. त्याचा मंदाग्नीवर नीट पाक करावा, शिजवावे. याला यबागू म्हणतात. योगी याचे सेवन करतात. यांनी सर्व दोष जातात. अशी ही सोपी युक्ती आहे. यबागू 6 पट पाण्यात विरळ पातळ भाताच्या रूपात शिजवावे. असे यबागूचे लक्षण वैद्यक शास्त्रात सांगितले आहे. हे उत्तम साधन आहे. याला वेगवेगळी अनुपाने आहेत. अनुपान सुज्ञपणाने योजून यबागू सेवन करावा, म्हणजे दोषांचा उपशम होईल. उष्ण यबागू घेऊन त्यात तूप घालून ते मिश्रण प्राशन करावे. यबागू पिऊन दोषांकडे लक्ष देऊन स्वस्थ बसावे. समाधान होईल, दोषांचे शमन होईल. शरीरात ज्या जागी वाताने दुखत असेल तेथे चित्त एकाग्र करावे. त्याने वातपीडा नाहीशी होते. अंग कंपायमान होत असले तरीही यबागू प्राशन करून मनात पर्वताचे ध्यान करावे. कंप थांबेल. बधिरता आली असेल तर चित्त कानात केंद्रित करावे. ऐकू येऊ लागेल. वाचा बंद झाली असेल तर वाचेवर चित्त एकाग्र करून यबागू प्राशन करावा. मूकता जाईल आणि बोलता येईल. जे दोष जन्मजात असतील ते जाणार नाहीत. फक्त योगाभ्यासात जे दोष निर्माण होतील ते जातील. आपले दोषाचे शरीरातील स्थान आणि स्वरूप ओळखून यबागू पिऊन त्या जागी चित्त लावावे. अशी धारणा केली तर दोष जातील. देहाचा दाह होत असेल तर शीतलतेवर पक्के ध्यान द्यावे. शरीरात थंडी वाजत असेल तर सूर्यावर ध्यान धरावे. थंडी जाऊन उष्णता उत्पन्न होईल. वात आणि अग्नी यावर ध्यान केले तर भूतेखेते पळून जातील. स्वर्ग आणि पृथ्वी यांचे ध्यान केल्यास विघ्ने पळून जातील. जरी लक्ष चुकून भलतीकडे प्राण जातील किंवा ते ब्रह्मरंध्रातून काही केल्या उतरत नसतील तर स्वतः त्याचा परिहार होणार नाही. तसे राहावे तर धोकाच असेल. त्यावेळी त्या योग्याच्या जवळ जो ज्ञानी मनुष्य किंवा मार्गदर्शक असेल त्याने प्राणस्थानावर आणण्याचा प्रयत्न करावा. तेलाने टाळू चोळावे. मस्तकावर एक काठी ठेवून त्या काठीवर दुसऱ्या काठीने हळूहळू ताडण करावे. असे हळूहळू ताडण केल्यास प्राण तात्काळ खाली छातीकडे उतरतील. या उपायाने योगी व्याकुळही होणार नाही आणि दुर्बळही होणार नाही. किंवा गळ्याच्या दोन्ही बाजूस स्निग्ध द्रव्याचा लेप लावावा आणि चोळावे. असे केले तर योग्याचे प्राण जाग्यावर येतील
अथवा शृंगी घेऊन कानात हळूहळू वाजवावी. प्राण स्वस्थानी येतील. हे मानवी शरीर मलयुक्त आहे, पण तेच मोक्षाचे द्वारही आहे. त्यामुळे योगी त्याच्या रक्षणासाठी तत्पर असतात. जरी हे नश्वर आहे तरीही अविनाशी परब्रह्म प्राप्तीचे साधनही आहे. योग या करायचे असोत किंवा श्रवण आदी भक्ती करायची असो, हे नरशरीरच उत्तम साधन आहे, दुसरे नाही. अशा या शरीराचे रक्षण करीत आदराने योगाभ्यास करावा, म्हणजे विघ्ने नष्ट होऊन योगसिद्धी प्राप्त होते. चित्त प्रसन्न झाले तर स्वर मधुर होतो, भूक चांगली लागते. शरीरात इंद्रियात जाड न येता चापल्य येते आणि शरीरात आरोग्य नांदते. विष्ठा आणि मूत्र अल्प होते. शरीराला सुगंध येतो, दृष्टी स्वच्छ होते. हे सिद्धीचे पहिले लक्षण आहे. शरीराचा स्थूलपणा जाऊन ते सडसडीत होते. मन नेहमी आनंदात राहते. अंगावर कांती येते. सिद्धीचे हे दुसरे लक्षण आहे. शीत आणि उष्ण बाधत नाही. मनात भीती वाटत नाही. मन खंबीर होते. हे सिद्धीचे तिसरे लक्षण आहे. योग सिद्ध होऊ लागला की उपसर्ग उत्पन्न होतात. मग योगी अभ्यास सोडतो आणि सिद्धींचा संग धरतो. त्याने जर सिद्धींकडे लक्ष दिले तर योगाभ्यास बंद पडतो. मग त्याचे ध्यान उरत नाही आणि तो सर्वत्र दिशाहीन होऊन भटकू लागतो. अलर्क दत्तांना म्हणाला, जे उपसर्ग योग्याला विघ्ने आणतात ते कोणते आहेत? कृपा करून मला ते सांगावेत. श्री दत्त राजाला म्हणाले, तू उपसर्ग म्हणजेच त्रास कोणते ते ऐक. योग्याने असा अभ्यास करावा हे देवदेवांना आवडत नाही. तेच हे उपद्रव देतात. त्यांचा परिणाम असा होतो की त्यांचीच आवड उत्पन्न होऊन योगी भोगांकडे वळतो. त्याला काम्य कर्माची गोडी लागते आणि मग देवतांसाठी अनुष्ठान करावे अशी इच्छा होऊन तो त्याच मार्गाला लागतो आणि देव त्याला लवकर फळे देतात. मग त्याला द्रव्याची लालच लागते. धन मिळाले की ती भोगाची इच्छा धरतो. देव त्याला अनुकूल होतात, विपुल द्रव्य देतात. सुंदर स्त्रिया अनुकूल होतात. भोग घेण्याचे बळही त्याला मिळते. नाना कामना उत्पन्न होतात आणि देव त्याला त्या पुरवितात. ऐहिक भोग आणि दिव्य भोगही त्याला मिळत जातात. इच्छा करतात लक्ष्मी मिळते. संकल्प केला की फळ मिळते. प्रयत्न न करता विद्या येते आणि अनायासे विजयवाही यश मिळते. इंद्रजाल विद्या त्याला साधते. मंत्रजाल, तंत्रजाल, यंत्रजाल सिद्ध होते आणि त्याला विपुल वैभव आणि यश प्राप्त होते. मग त्याला राजाची इच्छा होते. स्वतः देव होण्यासाठी तो अनेक यज्ञ अगदी बिनचूकपणे करतो. त्याला स्वतःला सर्वांचा स्वामी हवे अशी इच्छा होते. किमाया शिकण्याची इच्छा होते आणि त्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. मला लोकांनी मान द्यावा, लोकांनी माझी पूजा करावी, मला खूप लाभ व्हावा, अशा प्रकारची इच्छा तो करतो. आपण उपास करीत आहोत असे लोकांना सांगतो आणि उपोषणाचाही कीर्तीसाठी तो उपयोग करतो. आकाशगमन, भूतविद्या, वशीकरण विद्या, अप्रतिहत गती आणि मन कवडेपणा यांची तो इच्छा करतो. देवतांचे मंत्र सिद्ध करणे, नवीन प्रकल्पांची जाहिरात करणे आणि योगसिद्धींच्या बळावर बुद्धी चालविणे, लोकांना चकित करणे असे तो करू लागतो. तो भूत भविष्य वर्तमान सांगतो. लोकांमध्ये मान मिळावा अशी मोठी आकांक्षा त्याला असते. अलर्का, ही सर्व विघ्नेच आहेत हे तू जाण. त्यांचा त्याग केला तरच खरी योगसाधना साधते. या त्रासामुळे, या उपसर्गामुळे जरी नाना भोग मिळाले तरी तपोभंग होऊन योगही निष्फळ होतो. जो ज्ञानी असेल तो नीट विचार करेल आणि या लोभमूलक आशांचे भय बाळगेल आणि आत्मज्ञान आणि अध्यात्मज्ञान यातच निष्ठेने लक्ष घालील. ईश्वरावर निष्ठा ठेवली तर विघ्ने दूर होतात आणि त्याचा स्वभाव भक्तिभावाकडे वळतो. योगसिद्धी प्राप्त झाली की वेदशास्त्रांचे ज्ञान होते, काव्यस्फूर्ती येते आणि शिल्प निपुणता येते. हे सर्व अवगत होते. त्याला प्रतिभा म्हणून योगी यांना सिद्धी मानतात आणि हेच मोठे विघ्न उत्पन्न होते. शब्दार्थांचे ज्ञान होते, दूरचे ऐकू येते. ही सिद्धीही योगात विघ्नच ठरते. श्रवण सिद्धी झाली की पुढे त्याला देवतांचे दर्शन होऊ लागते. याने त्याची योगसाधना मोडून जाते. तो अधांतरी चालतो, इच्छागमन करतो. त्यामुळे योगाभ्यास एकीकडे राहतो आणि विभ्रम नावाची सिद्धी प्राप्त होते. सर्वज्ञता येते. मनाला कुठेही अडथळा येत नाही.
आवर्तक नावाची ही सिद्धी योगातले मोठे विघ्न होय. देव त्याला या सिद्धी देतात आणि योगी यामुळे भुलून संकटामध्ये पडतात. त्यांच्या योगामध्ये प्रगती होत नाही. माणसे राजदर्शनासाठी जातात, तेथे इतर वैभव पाहण्यात रमतात आणि राजाचे दर्शन चुकते. अशीच परिस्थिती येथे होते. जे सिद्धी पाहतात ते तेथेच गुंतले तर आत्मदर्शनाला मुकतात. जो इकडे तिकडे पाहत नाही तो मोहाने फसत नाही आणि या सिद्धींची फळे न घेता स्वरूप दर्शन प्राप्त करतो. अभक्त जसा फसतो तसा ईश्वरावर श्रद्धा ठेवून योगाभ्यास करणारा फसत नाही. अभ्यासाने प्रत्याहार साधला की योग्याने वारंवार धारणेचा अभ्यास करावा. पृथ्वीवर धारणा धरली की तो स्वतःला पृथ्वी मानतो. पृथ्वीचे पाचही गुण तो घेतो, फक्त तिचा महान स्थूल आकार घेत नाही. योगी संमत पृथ्वी धारणा म्हणजे पायांपर्यंत गुडघ्यांपर्यंत चौरस वीत वर्णाची आकृती मनात धरावी व लम हे बीजाक्षर तीत मध्यवर्ती स्थापावे. गुडघ्यापासून नाभीपर्यंत धनुष्याच्या आकाराची जलमयी श्वेत आकृती तीत वम हे बीजाक्षर स्थापून ध्यान धारणे करावी. ध्यानात धरणे ही आप धारणा योग्यानं संमत आहे. नाभीपासून हृदयांपर्यंत लाल त्रिकोण आकृती धरावी. बर्रम हे बीजाक्षर त्यात स्थापावे. ही युगातील आग्निधारणा होय. हृदयापासून भ्रूमध्यापर्यंत ध्वजाकार आणि धुमासारखी वायुमय आकृती कल्पून तीत यम हे बीजाक्षर स्थापावे. ही वायुधारणा होय. भ्रूमध्यापासून मस्तकातील ब्रह्मरंध्रांपर्यंत नीलवर्ण वर्तुळाकृती कल्पून तेथे हम हे बीजाक्षर स्थापावे. याला आकाशधारणा म्हणतात. या धारणांचा अभ्यास केला की योग्याला सूक्ष्मता येते आणि त्याची स्थिती निर्विकार होते. या 5 धारणा झाल्या की मग चंद्रावर मनाने ध्यान करावे. त्याने निर्गुणता येते. बृहस्पती ज्या बुद्धीची देवता आहे, जी निश्चयात्मक आहे, त्या बुद्धीवर धारणा धरली तर संकल्प आणि विकल्प उठत नाहीत. या 7 धारणा केल्या की योगी सूक्ष्म रूपही सोडून पूर्ण विरागी होतो. विषयासक्ती जाते. तो जितेंद्रिय होतो. त्याचे सर्व दैव सुखमय होते. तो निरोगीच राहतो. म्हणून ज्याच्या सर्व धारणा सिद्ध होतात, गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द या कोणत्याच विषयांच्या वासना ज्याच्या मनात उद्भवत नाहीत, तो योगी जनविलक्षणच होय. पण ज्याला त्या वासना असतात त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो आणि योग्यांची मुक्त स्थिती त्याला मिळत नाही. त्या धारणा सिद्ध झाल्यावर जो संगरहित होतो त्याला पूर्ण विरक्ता असते व वशीकरण नामक पूर्ण निर्विघ्नता सिद्धी तो घेतो. या धारणा धरणारा योगीराज मुक्त संग असतो. तो प्राणधारण स्वच्छंदाने धरतो आणि देव त्याच्या चरणांना वंदन करतात. त्याला अहंकार नसतो. तो खोटे बोलत नाही. तो ब्रह्मानंदात निमग्न असतो. तो वादांच्या पलीकडे असतो. धारणेच्या अभ्यासाने ब्रह्माची सूक्ष्मता कळली की जितेंद्रियता सहजच येते आणि ध्यानास बसताच त्याच्या चित्ताला स्थैर्य येते. त्यानेच आसनजय, प्राणजय केलेला असतो आणि त्याचा प्रत्याहारही व्यवस्थित साधला जातो. म्हणूनच 7 योगधारणांचा अभ्यास करावा. त्याने तो स्थितप्रज्ञ होतो. जरी आसनजय झाला, प्राणजय झाला, तरी सिद्धींचा अनुभव येताच योगी फसून जातो. विलासी पुरुष विलासिनीला भुलतो, तसा योगी सिद्धींना पाहताच अभ्यास सोडून भुलतो. विश्वामित्र जसा मेनकेला भुलला, तसा योगी सिद्धींना भुलतो. म्हणून सावध होऊन सिद्धी सोडून द्याव्यात आणि आपला आत्मध्यानाचा अभ्यास अचूक करावा. सिद्धींचे जे फल आहे ते व्यर्थ आहे. म्हणून शुद्ध चित्ताने निश्चल आणि ध्यानमग्न राहावे. आणि श्रोतो, या दिव्य तत्वज्ञानाबरोबर श्री दत्तमहात्म्य या ग्रंथातील हा 33वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. ग्रंथातील कथेचा उर्वरित भाग पुढील 34व्या अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.